आज माझ्या किचनमध्ये काय झाले तुम्ही पाहू शकताय. कुठंच काहीच ठेवायला जागा पण राहिली नाही आणि वरून श्री खूप रडतोय. थांबा तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर तुम्हाला कळण हा राडा का झालाय आणि आता हा राडा साफ कसा कराल मी ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर आजचा प्लॅन होता मंचुरियन रेसिपी बनवायचा. तर मी बाहेर गेले होते थोडंसं फिरायला. असा काहीच प्लॅन वगैरे नव्हता, पण असं वाटलं होतं की काहीतरी चपाती न बनवता काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं. त्यासाठी मी ह्यांना नाही का सांगितले, सॉसेस वगैरे कॅन्टीनमधून त्यांनी आणले आणि इथं माझं चालली होती तयारी करायची. आणि पत्तागोबी पण मी त्यांच्याकडूनच किसून घेतला. तर त्यांना म्हणलं त्याचा पूर्ण करून द्या, किस वगैरे करून द्या. आणि त्याच्यानंतर बाकीचं मी काम वगैरे आवरून घेतलं. आणि मग घरातला जो मी राडा पाहिला असेल तर ह्यानी पण झालेला आणि थोडा आधी पण थोडासा होता, त्याच्यामुळं घरात एवढा राडा झालेला की खूपच जास्त. तर इथं मी सॉस बनवत होते, जो मंचुरियनमध्ये मेन जो आतमध्ये सॉस असतं ग्रेव्ही, ते बनवून घेतलेलं आहे मी. आणि जो पाहू शकता एकदम मस्त आणि खूप छान टेस्टी एकदम छान बॉल बनले होते त्याचे मंचुरियनचे. तर पहिले मी तळून घेतलेले ते पण. आणि खूप सोपी आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की करून पहा. आणि ह्याचा फुल व्हिडिओ पण मी आणखी आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही नक्की पाहू शकताय. तर इथं आपलं मंचुरियन बाहेर गेलं तर तुम्हाला 4 किंवा 5 पीस भेटतात आणि ते खूप जास्त महाग असतात. तर त्यापेक्षा नाही, आणि माहीत नाही व्यवस्थित बनवत नाहीत काही नाही, तर कसं कोणती गोष्ट टाकतात माहीत नाही. तर इथं आपल्या डोळ्याच्या समोर बनवलेले हे मंचुरियन तुम्ही बॉल पाहू शकता, कलर पण खूप छान आला आहे. आणि आता आपली मस्त अशी ही रेसिपी रेडी झालेली आहे. नक्की तुम्ही खायला या तुम्ही, आणि अशीच बनवा तुम्ही वाटलं तर तुमच्या घरी. तर छान अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर आम्ही खाल्ल्यानंतर खूप छान आणि टेस्टी बनली होती. तर नंतर तुम्हाला पहिले शेवट एका प्लेटमध्ये काढून घेतलं मी आणि थोडंसं पत्तागोबी कट करून घेतला. आणि आता चला, माझं जे किचनमध्ये राडा होता मेन, तो मला आता नीट करायचा आहे. आणि त्याच्याच माझं हे चाललेलं आहे. पण श्रीमधी इतका लुडबुड करत होता की मला तो काम सुचून देत नव्हता. तरी पण त्याला मी कसं लाडगोडी लावलं आणि सई आणि सेजू कसं पाठवलं. त्या दोघींचा पण अभ्यास चालू होता, कारण की उद्याच्याला त्यांचं स्कूल आहे, लास्टचा दिवस आहे उद्याच्या स्कूलचा. तर इथं माझी तयारी चालू होती, सगळी घरातलं व्यवस्थित करायची. भांडे वगैरे तेवढे पडले होते की एकही ग्लास असं पाणी पिण्यासाठी नव्हता. तर मी चालले, पाहू शकतो तुम्ही आता मी कसं आवडते काय आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनची घंटा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकला की लगेच पोहोचेल.
का त्याला उलटा पालटा करून, त्याला पण लय मज्जा वाटते. झालंय मस्तपैकी. तुम्ही लोक एसी मध्ये बसलाय तर मला घाम आलाय पूर्ण. हा वा 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 किती मस्त वाटते. वा झाले का अभ्यास झाला बळा? आणि कुठची मस्ती चालली? मस्ती कुणाची चालली? असं नाही करायचं बाळा. दीदू कुठे आहे? दीदू कुठे आहे? मैं इसको पटा के सकती हूँ. कुठं घुसतो? दिवसभर असं पाहिजे मस्ती. अरे 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 सगळं चकाचक किचन करून सकाळी एवढं फ्रेश वाटतं काम करायसाठी. तर पाहू शकता मला जे लागणार आहे तेच वर सामान ठेवलंय मी. बाकी सगळं फॅन पण आहे, ते छोटा फॅन आहे. तर पाणी ठेवलंय कारण पाणी आमचं सगळं संपलंय. माठ धुवून काढलाय मी तर स्वच्छ. आता पाणी आमचं उद्या सकाळी येणार 6:30 वाजता. त्यावेळेस पाणी भरून घ्यायचं. सकाळी स्वयंपाक पण करायचा, सईला जायचं स्कूलला. त्यासाठी तर मला मूग आहे ना, मूग नीट करायचे. 10 वाजले, 10:30 वाजेपर्यंत मूग नीट करून मग झोपायला जायचंय. तोपर्यंत कारण सकाळी मुगाची भाजी द्यायची तिला, कारण दुसरी भाजीला काय देऊ मला कळत नाहीये. तर चला आता झालंय आपलं मस्त सगळं चकाचक मध्ये. आणि खरंच खूप छान वाटतं. दिवस आहे ना चकाचक केलं ना तर लगेच खराब होतं, पण रात्री कसं 7-8 तास किचन मध्ये येत नाही, मग तेवढंच बरं वाटतं. सारखं किचन खराब होण्यापेक्षा संध्याकाळचं चकाचक रोज केलं ना, सकाळच्या स्वयंपाक एवढं भारी वाटतं ना, खरंच लयच भारी. तर सईचं चाललंय तर अभ्यास, कारण श्री काय तिथं अभ्यास करून देत नाहीये. परत तसं काम आवरलं माझं. पाहू शकता किचन एकदम टकाटक आणि चकाचक झालंय. हॉल पण सगळं एकदम मस्त केलंय. पाहिलंच असेल तुम्ही. सकाळी टेन्शन राहत नाही. किती वाजले? कम्प्लीट 1 तास लागले. हे 7 वाजलेत. पाहू शकताय 9 वाजता लागली ती कामाला. कम्प्लीट 10 वाजले. मी त्यांना म्हटलं होतं मला 1 तास लागल. तर चला मी सगळं बंद करते इकडचं आता. फॅन वॅन सगळं बंद. आता जायचं झोपायला. लाईटी बंद. किचनची राहिली पाणी प्यायला. ह्या दोघांची 3 जणांची चाललंय. काय चाललंय? भांडणं कमी, मस्ती जास्त. कोणाच्या फ्रेंडची पार्टी तिकडे जायचंय. म्हणजे पार्टी म्हणजे काय नसते नुसतं. चला किती छान वाटतंय एसी में. चला आपण हॉल मध्ये जाऊ. अभ्यास करून देत नाही अजिबात. आणि सगळ्यांना एसी मध्ये बसायचं, अभ्यासवाल्याला पण मस्तीवाल्याला पण.